शारदीय नवरात्र उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत असून गोंदियात देखील ठिकठिकाणी दुर्गा उत्सव समितीने विविध देखावे साकारलेले आहेत। गोंदियाच्या शंकर चौकातील सिंधी नवयुवक दुर्गा उत्सव समितीने यावर्षी चारधाम यात्रेची प्रतिकृती साकारत देखावा तयार केलेला आहे। तर दुर्गा मंडपाच्या प्रवेशद्वारावर भव्य हनुमानजींची मूर्ती साकारलेली असल्याने ही मूर्ती दुर्गा देवींच्या दर्शनाकरिता आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। जे वयोवृद्ध लोक चारधाम यात्रेला जाऊन केदारनाथ, बद्रीनाथ, रामेश्वर, द्वारकानाथ यासारख्या देवस्थानांचे दर्शन करू शकत नाही, अशा भाविकांसाठी गोंदियातील सिंधी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाने यासाठी विशेष देखावा तयार केलेला आहे। तर गोंदियातच चारधाम यात्रेचे दर्शन होत असल्याने भाविकांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे। तर गोंदियातील सिंधी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ दरवर्षी दुर्गा उत्सवात नवनवीन देखावे तयार करीत गोंदियाकरांना आकर्षित करीत असून या मंडळाने स्थापित केलेल्या देवीच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून भाविक दर्शनाकरिता येत असतात। तसेच तर सर्वकडे गोंदियामध्ये मातीचा जल्लोष आहे, पण सिंधी कॉलनी या ठिकाणी एक चारधामची संकल्पना ठेवून खूप सुंदर इथं उदाहरण ठेवलं आहे। जे भाविक लोक चारधाम यात्रेला जाऊ शकत नाही ते इथं येऊन चारधाम यात्रेचे दर्शन करू शकतात आणि खूप सुंदर कल्पना ठेवली है त्यांनी। इस साल हमने चारधाम यात्रा यहाँ रखी है। जिन भी भाइयों बहनों या वृद्ध लोग हैं जो आर्थिक रूप से कमजोर है, जो चारधाम नहीं जा सकते, उनके लिए हमने यहाँ चारधाम यात्रा का आयोजन किया गया हुआ है और ऐसी फीलिंग दी हुई है जैसे उनको ऐसा लग रहा है कि हम चारधाम यात्रा साक्षात घूम के आए हैं। और इस साल हमने चारधाम में केदारनाथ, बद्रीनाथ और रामेश्वरम और द्वारिकानाथ हमने ये रखे हैं, ये चारों थीम रखे हैं। कोई आयोजन करते हैं, जैसे इसके पहले हमने अमरनाथ गुफा रखे थे, इसके पहले माँ वैष्णो देवी का दरबार रखे थे और पिछले साल हमने योगी आदि रखे थे। जो लोग भी नहीं जा पाते धाम या कहीं भी धार्मिक स्थल, हम वो हर साल ऐसी कोई ना कोई धार्मिक स्थल की यहाँ पर एक आकृति पेश करते हैं ताकि लोगों को दर्शन लाभ यहाँ पर गोंदिया में ही हो जाए।